बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा. जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्सचे निवेदन. नंदुरबार प्रतिनिधी. जिल्ह्यात वाढत्या हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करा, बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार मित्ताली शेठी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, वनसिंग पटले, हान्या पटले, जयसिंग वसावे, ननू भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। तळोदा, शहादा, अक्कलकुवा परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढून मानवावर हल्ले वाढले आहे। रोझवा प्लॉट ता तळोदा येथे 4 ते 5 वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने मृत्यू झाला। शहादा तालुक्यातील इस्लामपूर येथे 5 दिवसांपूर्वी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह शेतात सापडला। काही दिवसापूर्वी आजीसह नातूचा हल्ल्यात मृत्यू झाला। परिसरात गेल्या आठवड्याभरात बिबट्याचा हल्ल्यात तिघांचा जीव गेला। तेव्हा 3 बिबट्या पकडण्यात आले, परंतु त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले। पकडलेले 2 बिबट्या गेले कुठे? वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वारंवार घडत असलेल्या दुःखद घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे। भीतीमुळे शेतातील कामही होत नाही। परिसरात नागरिकांना दररोज बिबटे दिसत आहे। बाहेरून नरभक्षक 15 ते 20 बिबटे परिसरात सोडले असण्याची शक्यता आहे। वाढते हल्ले तात्काळ रोखण्यासाठी वन विभागाने 20 ते 25 पिंजरे लावून बिबट्यांना पकडून लांब अभयारण्यात सोडण्यात यावे। ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे व हल्ल्यातील मृत्यू परिवाराला आर्थिक मदत तात्काळ मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र। बिबट्यांचा नंदुरबार जिल्ह्यात सध्या हिंस्र प्राण्यांमुळे म्हणजेच बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव जात आहेत। काल परवाच तळोदा तालुक्यातील रोझवा येथील एका 2 वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। शहादा तालुक्यामध्ये 5 दिवसापूर्वी इस्लामपूर या गावामध्ये अशाच पद्धतीने एका युवकाचा शेतामध्ये मृतदेह सापडला। अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याने आमच्या आदिवासी बांधवांचे, इथल्या रहिवाशांचे निष्पाप असे जीव जात आहेत। म्हणून या बिबट्यावरती बंदोबस्त करावा, वन विभागाने तात्काळ यावरती उपाययोजना करावी, या मागणीचं निवेदन आम्ही आज आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना दिलेला आहे। यावरती तात्काळ उपाययोजना झाली पाहिजे, अन्यथा आम्ही वन विभागाच्या विरोधात तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।